दिवाळी संपवून आता आम्ही शुभ कार्यास सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, शेतातलं कापूस वेचायला जायचं होतं. आणि दिवाळी तर 1-2 दिवसाचा सण असतो, पण हे शेतातलं कापूस म्हटल्यास अंगावर काटे फुटतात माहिती आहे का. त्यानंतर पाऊस तर एवढं झालेलं मित्रांनो, सगळं वाटोळं झालं माहिती आहे का. म्हटलं आता पाऊस पडला काय नाही पडला काय, आपल्याला घरं नेणं गरजेचं आहे. म्हटलं कापूस आता दुपारचं जेवण एकदम झणझणीत मस्तपैकी मम्मीने बनवलं. म्हणत होती, "तू कापूस वेचला नाही, तुला खाणंच देणार नाही." म्हटलं, "हो का?" म्हटलं, "बरं." मग नंतर ऊस वगैरे खायला भेटलं मित्रांनो शेतात. खतरनाक एकदम. आणि असल्या चिखलात कापूस वेचायला, काय चिखल तुडवायचं आणि काय कापूस वेचायला, लईच मजा येते माहिती आहे का. ऊन तर एवढं लागत होतं ना मित्रांनो, सांगू नका तुम्ही. पण त्या उन्हामध्ये असलं खायला भेटतं म्हटल्यास आपण काहीही करू शकतो. पप्पा पुढं जात होती आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच ज्वारी वगैरे पेरून टाकली मित्रांनो, कारण की कापूस वेचल्यानंतर लगेच पेरून टाकावं म्हटलं, कारण नंतर कापूस येणे जाण्याची शक्यता नाही आहे म्हटलं आता. देन फायनली मित्रांनो ज्वारी वगैरे पेरून टाकली. अँड तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, दिवाळी पण संपली, तुम्ही लाईक करून टाका आपल्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय.